UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईत दाखल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे जाण्यापासून पोलिसांनी रोखलं। BMCजवळ आंदोलकांचा ठिय्या। वडीगोद्रीत मराठा आणि OBC कार्यकर्ते आमने सामने। मराठा संघटनांच्या बाईक रॅलीवेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव आणि बीड बंद। बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद। बस सेवा मात्र सुरळीत सुरू। तर उद्या पुणे आणि जालना परभणी बंदचीही आहात। मुंबईतील धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद। जमावानं BMCच्या पथकातील वाहनांच्या काचा फोडल्या। तोडक कारवाई, 4 ते 5 दिवसांची स्थगिती। न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेनं कारवाई सुरू केली होती। धारावीतल्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मशीद कमिटीनं 4 ते 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचं आश्वासन दिल्याचीही माहिती। बारामतीत झळकले सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर सुळेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार? वरळीकरांना राज ठाकरेंचा सवाल। वरळीतून राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला। सिनेट निवडणूक उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी। 24 तारखेला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्या। तातडीनं निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह गोठवा। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती। ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।